मंजुऱ्या झाल्या का नाही सीओला विचारा आपल्या माळेगावच्या, तो ते तुम्हाला सांगतील की हो इतके इतके कोटी रुपये त्या कामाकरता आले. दादा पवार साहेब, आपण आणि जयंत पाटील बंद दाराळ काल चर्चा झाली, याची चर्चा ही तुमची बातमी आहे. उद्याच्याला जर मीटिंग एआयच्या बद्दलची होती, त्या मीटिंगमध्ये चर्चा आतमध्ये बोर्डाने केली. तिथं कोण कोण होतं? बाळासाहेब थोरात होते, तिथं कोण होतं? राजेश टोपे होते, जयंत पाटील होते, डॉक्टर इंद्रजित मोहिते पाटील यशवंतरावचे चिरंजीव ते तिथं होते, जयप्रकाश दांडेगावकर तिथं होते, साखर आयुक्त तिथं होते, तिथं पवारसाहेब होते, तिथं मी होतो, तिथं हर्षवर्धन पाटील होते, तिथं दिलीप वळसे पाटील होते, तिथं अनेक जण VSIशी संबंधित लोक होती. आता उद्याच्याला बाहेरच्या कोण पत्रकार असेल, अजित पवार पत्रकारांना घेऊन बंद दाराआड चर्चा करत होते. काय चर्चा? ही आपण चर्चा ती चर्चा. तसं एआयचं म्हणून तर मी म्हणतो की 9 तारखेला आपण कॉन्फरन्स तिथं VSIला ठेवलेली आहे उत्पन्न वाढवण्याच्या करता. ते एक प्रकारचं साखरेच्या ऊस धंद्याचं कामच आहे. भविष्यात काय वेगळं चित्र दिसेल? कशाबद्दल? दोन्ही पवार कुटुंब एकत्र येण्यात त्याच्या का आम्ही तर म्हणजे माझ्या मुलाच्या साखरपुड्याला ते सगळे आले होते. घरातले कार्यक्रम असतील तर त्या ठिकाणी आम्ही एक जातोच. परिवार वेगवेगळे, विचारधारा वेगवेगळी आहे, परंतु बाकीच्या बाबतीमध्ये कुटुंब म्हणून जिथं कुठं सुखदुःखात आपण एकमेकाच्या बरोबर असतोच. दादा प्रदूषणाबाबत सातत्यानं तुम्ही दुटप्पी भूमिका घेताय असा आरोप त्यांच्याकडून केला. मी सांगितलं ना बाबा, कारण या अगोदर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये तुम्ही एक केलेलं वक्तव्य त्यांच्याकडून व्हायरल केलं जाते. अरे मान्य ना, मी बोललो ना बाबा की 7,500ची कॅपॅसिटी बघून ते युनिट केलं. त्या रोडला चल, तिथं युनिट तुला बघायला मिळेल. पण क्रशिंग झालं 9,500 9,500 2,000 टनांनी जर क्रशिंग वाढलं तर या सगळ्या गोष्टी घडतायत ना. म्हणूनच आता तिथं मी स्वतः असल्यावर हे सगळ्या गोष्टी झटपट करून देतो ना. दादा FRP वारंवार वाढवली गेली 5 वेळा, पण MSP अजून वाढवणे जे केंद्राच्या अखत्यारीत आहे. आणि दुसरा एक महत्वाचा गण प्रश्न झाला हार्वेस्टिंगचा प्रॉब्लेम इथून पुढे जास्त येणार. म्हणूनच मांजरा सहकारी साखर कारखाना हा जो काही लातूर जिल्ह्यातला आहे तो 100% हार्वेस्टरनी गळीत करतो. तशा पद्धतीनं टप्प्याटप्प्याने जसं